शाळेतच मुलाला घेऊन जात होती. तर घेऊन जात असताना तिला कारने टक्कर दिली. तर ती त्यांना एवढंच बोलली की माझ्या पोराला वाचवा फक्त. मग ती सर्वांकडे हेल्प मागत होती गाड्यांकडे, मोठ्या गाड्या, छोट्या गाड्या, ज्या पण येते सर्व. ज्या ठिकाणी मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता ना, दिल्ली कॅन्ट रोडलाच, त्याच ठिकाणी तिने स्वतःला तिथे त्याच रोडवर त्याच ठिकाणी असे साधारण 11:30-12 दरम्यान एक 4 व्हीलरवाला जात होता. बच्चे को बहुत लगा है, बहुत इंजर्ड है, प्लीज हॉस्पिटल लेके चलो प्लीज. आणि नंतर अचानक थोड्या वेळाने त्याच्या खांद्यावर हात आला. आजची जी भूताची गोष्ट आहे ना, ही खूप वेगळी आहे. ही डायरेक्ट दिल्लीवरून आहे. तर दिल्लीमध्ये एक जागा आहे, दिल्ली कॅन्टॉन्मेंट म्हणून. तुम्हाला माहिती पण असेल, असे रँडम काहीतरी. तर तिथून एक रस्ता जातो, त्याला दिल्ली कॅन्ट रोड असं म्हणतात. म्हणजे नॉर्मल पब्लिकला रहदारीचा रस्ता पण आहे आणि बाकी मोठे वाहनच जातात तिथून. असे कधी दुसरे इतर वाहन नाही जास्त, म्हणजे असं ट्रॅफिक वगैरे तिथं होत नाही. तर असा रस्ता आहे. आणि ही स्टोरी मी खूप आधी ऐकलेली की असं असं तिकडे किस्सा घडलेला खूप मोठा. तर दिल्लीमध्ये एक वकील राहायची बाई, तिचा एक मुलगा होता 8 वर्षाचा साधारण, 3रीला वगैरे. तर ती त्याला शाळेत डेली सोडायला जायची आणि जायची ती त्या दिल्ली कॅन्टच्या रस्त्यानेच जायची. म्हणजे तो जो रहदारीचा नॉर्मल रस्ता होता, तिचा डेलीचा तोच रस्ता होता. तर ती एक दिवस अशीच रँडम शाळेतच मुलाला घेऊन जात होती. तर घेऊन जात असताना एका कारने म्हणजे ॲक्टिवा, तिच्याकडे ॲक्टिवा होती साधारण, मग तिला कारने टक्कर दिली. ॲक्सिडेंट झाला. तिचं मूल पडलं, ती पण पडली. पण मूल पडलं, मूल बेशुद्धच होतं ऑलमोस्ट. आणि ती थोडीफार जेवढं तिला होतं ती जागून स्वतःच्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. ज्या गाडीने टक्कर मारली ते पुढे थांबले आणि त्यातली 4-5 पोरं मागे आली, म्हणजे बघायला आली. आणि ते सर्व नशेत होते पोरं, दारू प्यालेले होते पोरं. आणि असं झालं की ते पोरं नेमके तिच्या ओळखीतले निघाले, कारण की आता वकील आहे शेवटी, वकील, पोलीस, प्रशासन हे सर्व ते कसं ओळखीत निघतात तसं. तिला कळलं की हे कुठल्या तरी नेत्याचे पोरं आहेत. तिला डोळ्यासमोरच ते ड्रंक वाटत होते, आणि ते घाबरलेले एकदम ते पोरं. तर ती त्यांना एवढंच बोलली की माझ्या पोराला वाचवा फक्त, माझ्या पोराला का, कारण की तो खूप जखमी झाला, भयंकर जखमी झाला. काहीच नाही तिकडे. हाँ, आणि ती बोलली की मैं तुम्हें पहचानती हूँ, पर मैं किसी को नहीं बताऊंगी, बस मेरे बच्चे को हॉस्पिटल लेके जाओ यहाँ से पहले, सबसे पहले. आणि ते अजूनच घाबरले ते लोक, आणि सगळेच फायर होते ते लोक, खूप प्यालेले. हां, तेवढं अजून ते घाबरले. आणि मग ते गाडीत बसून ते आपापले निघून गेले सरळ. आणि ही बिचारी, आता इथे मी सांगितलं सुरुवातीला की तसं ते रहदारीचं असं जास्त मोठे ट्रान्सपोर्ट. आणि अशा ॲक्सिडेंट केसमध्ये सुरुवातीला, म्हणजे मला वाटतं साधारण 12-15 वर्षापूर्वीचीच गोष्ट असेल ती, जेव्हा मी पण ऐकलेली. तर तेव्हा पण असं कोण लवकर थांबवत नव्हतं ट्रान्सपोर्टचे, तेव्हा रूल्स वेगळे होते काय. तर किस्सा असा होता की जेव्हा ती पण तिची ॲक्टिवा पडलेली बाजूला, तिचं मूल बिचारं इंजर्ड होतं तिचे, आणि मूल मेलच होतं तिचं ॲक्च्युली पूर्णपणे. पण ती एक आई होती म्हणून ते एक होप होती तिला की बाबा थोडी. मग ती सर्वांकडे हेल्प मागत होती गाड्यांकडे, मोठ्या गाड्या, छोट्या गाड्या, ज्या पण येते सर्व. असं मी ऐकलं की 3-4 तास ती हेल्पच मागत होती, तिला हेल्प नव्हती आली. ती फक्त थांबवते, गाड्या थांबवते, काहीच नाही, मदत नाही. आणि तिला तो ट्रॉमाच बसला. शेवटी कसं करून कोणीतरी एक मदत केली आणि तो हॉस्पिटलला गेला, पण शेवटी मूल मेलं होतं. तो तिच्या मनात एक बसला ट्रॉमा की बाय अशा गोष्टी घडल्यात. आणि त्यात तिने ज्यांनी ते ॲक्सिडेंट घडवलं होता त्या पोरांना पण बघितलं होतं. ती म्हटली की तिचं काय विचार होता की मी लिगल लढणार, आणि ना जे पण फाशी किंवा काय जे पण तिचा विचार असतो ते तिने ठरवलं होतं. पण ह्या लोकांनी, आता नेत्याची पोरं होती, तर ह्यांनी आधीच सर्व सेटलमेंट करून घेतलेली की बाबा असं आमच्या हातून घडले वगैरे. आणि ते तर आता ती स्वतः वकील होती, पण तिच्यासोबत कोणीच दुसरे वकील पण कोऑपरेट नाही करत, पोलिस दूर राहिले. तर हे सर्व झालं. आणि नंतर ती एवढ्या ट्रॉमामध्ये गेली ना की ती बोलू शकत नव्हती कोणाशी नीट, म्हणजे वागत नव्हती, जेवत नव्हती, काय नाही, एकदम ती भयंकर अलग लेवल ह्याच्यात गेली. आणि तिच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या 3 आठवड्यानंतर, ज्या ठिकाणी मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता ना, दिल्ली कॅन्ट रोडलाच, त्याच ठिकाणी तिने स्वतःला ट्रकखाली चिरडून घेतलं. तिथे त्याच रोडवर त्याच ठिकाणी तिने स्वतःला मारून घेतलं, म्हणजे आत्महत्या केली तिने. आता हे घडलं, झालं तिकडे. आता ती केसच क्लोज झाली. ते लोक पण बोलले आता संपलं, त्यांना काय घेणं देणं नव्हतं. आणि मग असंच 10-12 दिवस झाले. 10-12 दिवसानंतर एक रँडम पर्सन, ती मेल्याच्या 10-12 नंतर असे साधारण 11:30-12 दरम्यान एक 4 व्हीलरवाला जात होता. आणि रात्रीच. आणि जात होता, तर त्यावेळी ना त्याला एक ॲक्टिवा पडली दिसली, त्याच्या बाजूला एक मूल पडले, ते रक्त आलंय पूर्ण. आणि एक बाई आहे, एक बाई साडी नेसलेली, त्याचे हात रक्ताने माखलेले आहेत, आणि ती अशी गाडी थांबवते. गाडी समोर आली ती, त्याने गाडी थांबवली, मग पुढे आला आणि ती बोलायला लागली. मग
कि प्लीज़ प्लीज़ मुझे मदद करो, मेरे बच्चे को बहुत लगा है, बहुत इंजर्ड है, प्लीज़ हॉस्पिटल लेके चलो प्लीज़. आणि सीन कसा असतो, तू नॉर्मल तू पण असशील ना, तुझी पण फाटणारच रात्री, असं कोणी हेल्प मागो काही असो, तुला वाटणार की बाई काहीतरी अजब आहे, काहीतरी वेगळंच आहे शॉट. मग तो घाबरला तिकडे आणि त्याने मदत न करता त्याने तो गाडी पळवायला लागला. आता तो ज्या स्पीडने तो 20च्या स्पीडला 30च्या स्पीडला आला, ती तिच्या काचेच्या बाहेरच आहे. धीरे चलाओ, रुको रुको रुको, मेरा बच्चा इंजर्ड है, लगा उसको लगा, असं स्पीड वाढवतोय तो. 50-60च्या स्पीडला गेला, ती काचेच्या बाहेरच आहे अजून, की माझ्या पोराला लागलंय म्हणजे प्लीज थांबा, रुको 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 रुको. तरी तिने तो 100च्या स्पीडला गेला त्याच रोडला, तरी ती काचेच्या बाहेरच आहे, की धीरे चलाओ प्लीज प्लीज प्लीज, मेरे बच्चे को लेके चलो हॉस्पिटल जल्दी जल्दी जल्दी. आणि एवढ्यात तो फास्ट चालू लागला, तेवढ्यात ती गायब झाली. काय नाही, त्याला काय वाटलं की गेली. आणि नंतर अचानक थोड्या वेळाने त्याच्या खांद्यावर हात आला, धीरे चलाओ मेरा बच्चा सो रहा है. आणि असा तो त्याचा पहिला अपघात घडला होता, अशी त्या स्टोरीत हे होतं की हा पहिले ऍक्सिडेंट असा घडलेला, असं बोलतात, सांगितलं स्टोरीत, की अचानक 4 व्हीलरच्या बाजूला पळायची, ज्या स्पीडनं 4 व्हीलर जाते त्या स्पीडनं ती बाजूला पळायची आणि अचानक मागेच बसायची आणि कानात बोलायची, धीरे चलाओ मेरा बच्चा सो रहा है. असा. तर हा दिल्ली कॅन्टचा रस्ता होता. आणि दिल्ली कॅन्ट ही जागा आहे ना, आत्ता पण दिल्लीच्या टॉप 10 हॉन्टेड प्लेसेस मधली एक जागा आहे. म्हणजे या रस्त्यावर आत्ता रहदारीला तो रस्ता चालू आहे, मध्यंतरी बंद होता या कारणामुळे की इथे हॉन्टेड, बंद होता मध्यंतरी, ऑफिशियली बंद होता की हॉन्टेड गोष्टी घडतात रात्रीच्या वेळी, पण त्याचं दिवसा चालू होता पण रात्री बंद ठेवायचे. पण आता मला वाटतं पूर्णपणे त्यांनी ओपन केलंय. मध्यंतरी मी वाचलं पण होतं या रस्त्याबद्दल. तर ही अशी स्टोरी होती की धीरे चलाओ मेरा बच्चा सो रहा है, असे किस्से घडलेले लोकांचे, असे ती गोष्ट ऐकलेली मी मागे. लिटरली काटा, लिटरली. हो. सो अशा भूतांच्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्याकडे असतील तर प्लीज तुम्ही पिन कॉमेंटमध्ये जे दिलेला ईमेल ID आहे की gajawajaofficial@gmail.com, तर इथे तुम्ही आम्हाला मेल करा. तुमची जी काही म्हणजे भूताची स्टोरी आहे ती आम्हाला 1 मिनिटाची फक्त एक बेसिक शूट करून पाठवा. कारण आम्हाला असं आहे की जर आम्ही पूर्ण किस्सा ऐकला तुमचा तर मग ती मजा नाही राहणार, आणि तो किती भारी किस्सा असला तरी. सो ती भारी गोष्ट आहे, तर आम्हाला इकडे बसून ह्या सीटवरती बसवून ऐकवा. आणि तुमच्या ओळखीत कोणीतरी असेल की ते बाप गोष्ट सांगतात, तर त्यांना कमेंटमध्ये टॅग करा. येस, आणि कमेंटमध्ये टॅग तर कराच, हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासोबत.